गावित परिवारातल्या सदस्याला काँग्रेसनं तिकीट द्यावं ही त्या पक्षाची मर्जी होती, मी सांगायला गेलो होतो का, असा प्रश्न करून भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पुढे सांगितलंय की आमची ती घराणेशाही, मग विरोधकांच्या एकाच घरातले 3-3 सदस्य सत्तेमध्ये राहतात तेव्हा ती घराणेशाही नसते का? गावित परिवारातले सदस्य निवडणुकीला उभे राहतात म्हणून ओरड केली जाते, परंतु विरोधकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही विकासात्मक काहीतरी करू शकतो हा विश्वास जनतेला असल्यानं जनता आमच्या पाठीशी आहे आणि पाठीशी असलेली जनता पाहून वेगवेगळ्या राजकीय पक्ष सुद्धा गावित परिवाराबद्दल विश्वास बाळगून आहे। विरोधकांनी कधी लोकहिताची कामे केली नाहीत, त्यामुळे गावित परिवाराच्या विरोधामध्ये ओरड करण्यापलीकडे त्यांच्याकडे काहीच नाही। मी 30 वर्षात काय विकास केला असा प्रश्न केला जातो। हा प्रश्न करणाऱ्या विरोधकांना 30 वर्षात केलेली विविध विकास कामे दिसत नसतील तर त्यांचे दुर्दैव आहे। आमच्या विरोधातील नेत्यांनी किती कामे करून दाखवली याची तुलना मतदारांनी अवश्य करावी, असंही डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले। भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी आणि रणाळे या 2 ठिकाणी गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री दणदणीत जाहीर सभा पार पडल्या। या जाहीर सभांना संबोधित करताना ते बोलत होते। तत्पूर्वी जवळपास 10 गावांमधून त्यांनी प्रचार दौरा केला आणि मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधला। दरम्यान जाहीर सभेमध्ये बोलताना डॉक्टर विजयकुमार गावित पुढे म्हणाले, मी ज्या वेळेला अनुशेषच्या जागा भरत होतो त्यावेळेला मी ओबीसीच्या जागा भरल्या, व्हीजीएनटीच्या जागा भरल्या, दलित बांधवांच्या, आदिवासींच्याही जागा भरल्या, 61,000 लोकांना नोकऱ्या दिल्या, एसटीच्या 36,000, व्हीजीएनटीच्या 11,500, आदिवासींना 28,000 नोकऱ्या दिल्या। प्रथमच मंत्रिमंडळ त्यानंतरच्या अल्पावधीत हे करू शकलो, कारण लोकांसाठी काही करण्याची इच्छा असेल तर सर्व करता येते। विरोधकांकडे सुद्धा अनेक वर्ष सत्ता पदे होती, परंतु त्यांच्याकडे इच्छा नव्हती। मी गरीब कल्याणाची संकल्पना घेऊन राजकारणात आलो, आजही तीच संकल्पना घेऊन विकास कार्य सुरू आहे, असंही नामदार डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले। दरम्यान नंदुरबार शहरातून आणि ग्रामीण भागातून काढल्या जाणाऱ्या प्रचार फेऱ्या लोकसहभागामुळे खरोखर झंझावाती ठरली आहे। विविध प्रकारची निवडणूक गीते, जागोजागी फडकणारे भगवे झेंडे, लाडक्या बहिणींप्रमाणेच युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, त्या भागातील मान्यवरांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग आणि प्रत्येक चौकात प्रत्येक ठिकाणी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासह मान्यवरांचे होणारे उत्स्फूर्त स्वागत हे या रॅलीचं मोठं वैशिष्ट्य ठरले। नंदुरबार शहरात भाजपा महायुतीचे वातावरण निर्मितीनं उंची गाठलेली दिसली। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नंदुरबार, नवापूर।